एवढ्या पहाटे उठून मी 10वीचा अभ्यास पण केला नाही, पण सासरी 4:30 वाजता उठले, अंघोळ करून फ्रेश पण झाले आणि स्वयंपाकाला पण लागले. आता एवढ्या लवकर स्वयंपाक मी का करते, तर आज आहे ना नागपंचमीनंतर पहिला रविवार आहे, तो म्हणजे रोट असतो. आमच्या इकडे ना याची म्हणजे या रविवारी ना पूजा केली जाते. 5 पुरणपोळ्या करायच्या असतात आणि ते पण 6च्या आत ह्या सगळं झालं पाहिजे. आता इथे तेच मी तयारी करते. मला पुरणपोळी अजिबात येत नाही, पण तरी पण करायचा प्रयत्न चालू आहे. इथे कशा तरी तुटक्या-मुटक्या करते आणि इथे पुरणाचे दिवे बनवले तुपाचे टाकून. आमची परंपराच आहे, दरवर्षी करतो आम्ही. यावेळी सासूबाई नव्हत्या म्हणून मला करावं लागलं ते. आता मी तर 6च्या आत करायचा प्रयत्न केला, पण ते पॉसिबल झालं नाही. थोडा उशीरच झाला होता का तो गुडलू मध्ये उठत होता, त्याला जाऊन मला झोपावं लागत होतं आणि मग स्वयंपाकाला पुन्हा यावं लागत होतं. इथे मी दिवे पेटवून घेतले आणि उंबरठे अशी ठेवले. त्यानंतर हळद कुंकू टाकून पूजा केली आणि कापूरचं ओहण करून घेतलं. सगळ्या घरामध्ये असं ते फिरवावं लागतं आणि जी आपली मन्नत आहे ना ती इथे मागून घ्यायची नमस्कार करून. आता तुमच्या इकडे पण या पद्धत करतात का आणि करत असेल तर काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा.